आजची कथा आहे बहिणीसाठी भावाचा पुनर्जन्म। एक जमीनदार होता, त्याला 2 बायका होत्या। पहिल्या बायकोला 2 मुले होती, एक मुलगा आणि एक मुलगी। दुसऱ्या बायकोला मूळबाळ नव्हतं, म्हणून लहान असताना जमीनदाराची पहिली बायको मेली। तेव्हा तिची दोन्ही मुले अगदी पोरकी झाली, कारण त्यांची आई त्यांचे सर्व लाड पुरवत असे आणि त्यांचे लाडाने पालन पोषण देखील करत असे। सावत्र आई त्यांचे अतिशय हाल करू लागली। त्यांना पुरेसे खायला द्यायची नाही, प्यायला द्यायची नाही, अनेक कष्टांची कामे त्यांच्याकडून करून घ्यायची। अशा रीतीने त्रासात दिवस काढता काढता ती मुले अगदी खंगत चालली होती। जमीनदाराला आपल्या कामाच्या व्यापामुळे घरात लक्ष देण्यासाठी वेगळा वेळच नव्हता। त्याला असे वाटे की आपली दुसरी पत्नी आपल्या मुलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करत आहे, पण त्यांची सावत्र आई तर त्यांचा जास्तच द्वेष करू लागली होती। अशा तऱ्हेने दिवस चालले असताना एके दिवशी सावत्र आईच्या मनात आलं की या दोन्ही मुलांना मारून टाकावे। तेव्हा तिने बाजारातून जलाल विष आणले आणि त्यांचे 2 लाडू तयार केले। ते त्या बहीण भावंडास खायला दिले। लाडू मिळाल्यामुळे त्या दोघांना खूपच आनंद झाला। मुलाने आपला लाडू खाल्ला, पण फार दिवस पोटात काही नसल्यामुळे त्याची भूक काही भागली नाही। तेव्हा तो बहिणीला म्हणाला, ताई, तुझा लाडू मला दे गो, मला खूपच भूक लागली बघ। भावाचे ते शब्द ऐकून बहिणीला अतिशय वाईट वाटलं। तिने स्वतःची मुळीच फिकर न करता आपला लाडू भावास खायला दिला। तो दुसरा लाडू खाल्ल्याबरोबर मुलाच्या अंगात विष चांगलेच भिनले। एकाएकी त्याच्या पोटात भडभडून आले आणि त्याने तात्काळ प्राण सोडले। इकडे सावत्र आई मनात भांडे फोडत होती की विषाचे लाडू खाऊन दोन्ही मुले मरून जातील, पण जेव्हा मुलगा मेल्याचं वृत्त तिला कळतं तेव्हा तिचा आनंद गगनात मावळतो। मुलगी मिली नाही म्हणून तिला फार दुःख झाले। तेव्हा मुलीची बाध्य कशी नाहीशी करावी असं तिला वाटू लागलं। तिने पुन्हा मुलीचे हाल करण्यास सुरुवात केली। जेवायला द्यायची नाही, मरेपर्यंत काम सांगायची। मेलेल्या भावाच्या आत्म्याला बहिणीचा हा छळ पाहून फार दुःख होत होते। तो बहिणीच्या स्वप्नात येऊन तिला म्हणतो, ताई, काय ग तुझे हाल होत आहेत हे? तुला ही आई काही खायला देत नाही। मी आता खडकावर कोथिंबीर उगवतो, ती खाऊन तू राहा। बहीण म्हणाली, बरं। तेव्हापासून ती खडकावरची उगलेली कोथिंबीर खाऊन राहू लागली। पुन्हा ती पूर्वीसारखी सुंदर दिसू लागली। सावत्र आई मनात म्हणायची, मी हिला खायला देत नाही, हिचे इतके हाल करते तरीही पूर्वीप्रमाणे सुंदर दिसत आहे। तेव्हा ही जी चोरून काहीतरी खात असावी म्हणून तिने गुप्तपणे तिच्यावरती नजर ठेवते। ती जाते कुठे व काय करते? तेव्हा तिला कळाले की ही खडकावरची कोथिंबीर खाऊन राहते। तेव्हा त्या दुष्ट आईने जमीनदाराचे मन वळकावून ही सर्व कोथिंबीर उपटून टाकली। ती पुन्हा या मुलीचे हाल करू लागली। ते पाहून पुन्हा त्या मुलीचा मेलेला भाऊ तिच्या स्वप्नात आला व तिला कळवळून म्हणाला, ताई, आता मी शेजारच्या तळ्यात सोन्याचा मासा होतो। मोठमोठे लोक मला तांदूळ घालतील, ते मी तुला देईन। तो शेजारच्या तळ्यात मासा बनून आला। सोन्याचा मासा पाहून सर्व लोकांस तो मोठा चमत्कार वाटायचा। सर्व लोक हौसाने त्याला तांदूळ घालायचे, ते जमवून तो आपल्या बहिणीला द्यायचा। अशा तऱ्हेने तांदूळ मिळू लागले। तेव्हा पुन्हा त्याची बहीण आनंदाने राहू लागली व पुन्हा ती पूर्वीसारखी सुंदर दिसू लागली। हे पाहून सावत्र आईला शंका आली व तिने बारकाईने चौकशी केली। तेव्हा तिला कळाले की ती सोन्याच्या मासाचे तांदूळ खाऊन राहते, म्हणून तिने दुष्टपणाने जमीनदाराकडून ते तळे चाटवून टाकले व सावत्र मुलीचे हाल आरंभले। इकडे तो मुलगा बहिणीची कीव येऊन पुन्हा तिच्या स्वप्नात आला व तिला म्हणाला, ताई, आता मी आंब्यावरती खार होतो, मी आंबे खाईन व तुला टाकेन, ते तू खा। बहीण म्हणाली, बरं। तेव्हापासून पुन्हा त्यांचे दिवस आनंदात जाऊ लागले। सावत्र आईला जेव्हा कळाले की ही आता खारीने टाकलेले आंबे खाऊन राहते, तेव्हा तिने जमीनदाराला सांगून ते झाडच तोडून टाकले। बिचाऱ्या मुलीच्या दुःखाला परावच राहिला नाही। तेव्हा चौथ्यांदा तिचा भाऊ तिच्या स्वप्नात आला व तिला म्हणाला, ताई, आता मी देवादारी मोर होतो, देवापुढे लोक प्रसाद ठेवतील, ते खाऊन आपण राहू। बहीण म्हणाली, बरं। ते पाहून सावत्र आई द्वेषाने भडकली व तिने मोरालाच मारून टाकले। बहिणीची ही अवस्था पाहून त्याने देवाकडून प्रार्थना सुरू केली। अचानक बऱ्याच वर्षांनी त्या जमीनदाराची बायको गर्भवती राहिली। जमीनदाराला फार आनंद झाला। तो तिचे सर्व लाड पुरवू लागला। आपल्या बहिणीचे हाल कसाला गेलेले पाहून पुन्हा भाऊ तिच्या स्वप्नात आला व तिला म्हणाला, ताई, सावत्र आईने तुला फारच छळले आहे।
मी या सावत्र आईच्या पोटी जन्माला येतो. बारशाच्या दिवशी एकाएकी मी रडून आकांत करीन. तेव्हा तू मला घेऊन ओवी म्हण, म्हणजे मी उगा राहीन. बहिणीने ते कबूल केले. पुढे 9 महिने लोटल्यावर सावत्र आईला एक अत्यंत सुंदर पुत्र झाला. जमीनदाराला अतिशय आनंद झाला. पुढे 8-10 दिवस आनंदात गेल्यावरती बारसे आले. पण बारशाच्या दिवशी मुलाने असा तांडव मांडला की साऱ्यांच्या तोंडाचे पाणीच पिले. काही केल्याने तो गप्पच बसत नव्हता. तेव्हा बहीण म्हणली, मी घेऊन बघते. म्हणून तिने त्याला मांडीवर घेतलं व ओवी म्हटली. त्याबरोबर तो मुलगा एकदम रडायचा थांबला. ते पाहून जमीनदाराला फार आश्चर्य वाटलं. त्याला त्या गाण्याचा अर्थच कळाला नाही. म्हणून त्याने मुलीला विचारले की या गाण्याचा अर्थ काय. तेव्हा मुलीने जमीनदाराला पहिल्यापासून सगळी हकीकत सांगितली. ती हकीकत ऐकून जमीनदाराला इतका क्रोध आला की त्याने ताबडतोब सावत्र आईचे नाक कापून त्यात तिखट मीठ भरलं व गाढवावरून दिंड काढून तिला गावाबाहेर हकलून दिले. म्हणून आपली मती नेहमी चांगली ठेवा. दुसऱ्यांचा छळ करताना थोडा तरी विचार करा की केलेलं कर्म पुन्हा फिरून येतं. धन्यवाद.